पार्टीच्या ठाणे जिल्हा उपाध्यक्ष यांना त्यांनी निवा शहराची जबाबदारी पूर्णपणे दिलेली आहे आणि या जबाबदारी पार पाडत असताना 27 आणि 28 29 या वॉर्डमध्ये आमचे उमेदवार ताकदीने आम्ही उभे केलेले आहे। ही जी निवडणूक आहे ती ताकदीने आम्ही निवडणूक लढण्याची तयारी आहे आणि यात नक्की यश येईल। आणि म्हणजे याआधी जो निवा शहरात आपल्याला सर्वांना भाडुत्री हा नावाचा जो डाग लावलेला होता तो भाडुत्री डाग पुसण्यासाठी बहुजन समाज पार्टी मैदानात उतरून यावर्षी आमचे सर्व नगरसेवक निवडून आणण्याचे प्रयत्न ताकदीने चालू आहे। संदर्भात दिवेतील जी पूर्ण रखडलेली कामं आहेत, लोकांना पाणी पुरवठा नाही आहे, बरेचशाच लोकांना पाणी मिळतच नाही आहे, टँकर चालू आहे, रस्ते अर्धवट बनवलेले आहेत, रस्त्यांना अर्धे काम झाले पुन्हा आहेत ते खड्डे चालू आहेत। तर ही रखडलेली कामं आम्ही बहुजन समाज पार्टीच्या वतीने करून देऊ, पुन्हा आम्ही जोमाने कामाला लागू। कारण आतापर्यंत जे 15 वर्षामध्ये स्थानिक नगरसेवक होते भूमिपुत्र, त्यांनी जी कामं केले ते लोकांना जनतेला दिसतात आहे। काय प्रकारे कामं आहेत, निधी किती आला, खर्च किती झाला हे लोकांच्या लक्षात आहे। आणि आता लोकांची भूमिका हीच आहे की भाडुत्री म्हणतायत ते, पण लोकांची भूमिका ही आहे की बाहेरचा कोणीतरी उमेदवार आला पाहिजे आणि खरंच बाहेरचा उमेदवार आला पाहिजे। म्हणून लोकांच्या मनातलं जाणून घेण्यासाठी आम्ही बऱ्याचदा लोकांशी डायरेक्ट संवाद साधला आणि त्यातून आम्हाला असं कळलं की बाहेरचाच उमेदवार यायला पाहिजे। म्हणून आम्ही बहुजन समाज पार्टी यांच्या वतीने आम्ही 27 28 या वार्डात तर जोमानेच उमेदवार उभे केले। हा संदेश दे फुले शाहू आंबेडकर विचारधारा असणारे राष्ट्रीय पक्ष बहुजन समाज पार्टी एक निशाणी एक झेंडा या माध्यमातून आम्ही चालत आहोत। तर लोकांनी चांगला प्रतिसाद दिलाय आणि त्यानुसार आम्ही या मैदानात उतरत आहोत।